दरम्यान काल सचिन वाझेला एनआयएची टीम रात्री उशिरा खरं तर मध्यरात्री सीएसएमटी रेल्वे स्थानकावर घेऊन गेली होती। एनआयएनं वाझेला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर 4 ते 5 वेळेला चालायला सांगितलं। एनआयएच्या सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार मनसुख हिरणची हत्या ज्या रात्री झाली होती त्याच्या काही तास आधी सचिन वाझे हा सीएसएमटीवर आला होता। सीएसएमटीवरनं त्यानं रेल्वे पकडली होती आणि सचिन वाझे रेल्वेनं कळव्याला पोहोचला आणि मग विनायक शिंदेला भेटला असं तपासात समोर आलं। त्या संध्याकाळचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा एनआयएच्या हाती लागलंय। त्यामुळे ज्या प्रकारे कारमायकल रोडवर वाझेला चालायला लावून त्याच्या चालीचं काही तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं होतं तसंच काल सीएसएमटी रेल्वे स्थानकात सुद्धा करण्यात आलं। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। अजित, कारमायकल रोडवरचं चालणं आणि इथलं सीसीटीव्ही फुटेज आणि ते पुन्हा चालून व्हेरीफाय करणं यातून नेमक्या काय गोष्टी एनआयएला साध्य करायच्या? म्हणजे खरं तर सचिन वाझे याने सुरुवातीला जो जबाब दिला होता म्हणजे एनआयएला असं वाटलं होतं की सचिन वाझे सगळं त्यांनी जे काय केलेलं आहे ते स्पष्टपणे सगळं एनआयएला सांगतोय। मात्र तपासामध्ये एक एक गोष्टी पुढे येत गेल्या, एका वेगवेगळ्या व्यक्तींची नावं पुढे येत गेली। त्यांच्या एनआयएच्या खबरांनी किंवा सोर्सेस त्यांना दिलेल्या माहिती असतील, इतर जो यंत्रणा त्यांनी केलेला तपास असेल, या सर्व गोष्टींमध्ये मग ही गोष्ट पुढे आली की सचिन वाझे यांनी बऱ्याचशा गोष्टी लपवलेल्या आहेत। पुरावे नष्ट करण्याकरता किंवा जी तपास यंत्रणा आहेत त्यांना गुंगाळा देण्याकरता विविध मार्गाने तपास यंत्रणांना सचिन वाझेने जबाब दिलेला आहे किंवा चौकशीमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे। तर याच अनुषंगे नेमकं सचिन वाझे हा खरं बोलतोय का किंवा त्यांना जी माहिती मिळाली होती, एक सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या घटनेचं आहे की मनसुखच्या हत्येच्या काही तास आधी सचिन वाझे याने मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आपला मोबाईल चार्जिंग लावला। जो मुंबई पोलीस आयुक्तालयातील कॅन्टीनचा रोड आहे तिथून बाजूला जवळच एक सोशल ब्रांचचं ऑफिस आहे, त्या ब्रांचला लागूनच पोलीस आयुक्तालयाचं एक गेट आहे, तो तिथून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे। तिथून टाइम्स ऑफ इंडिया गेट आणि नंतर सीएसटी रेल्वे स्थानक, तिथून परत सीएसटी रेल्वे स्थानकावरून भायखळा रेल्वे स्टेशन आणि भायखळा रेल्वे स्टेशनवरून खाली उतरून परत पुढे कळवा आणि माजिवडा असा जो प्रवास केला होता ठाण्यामधला सचिन वाझेंनी। या सुरुवातीला फक्त सचिन वाझेंनी एवढं सांगितलं होतं की तो सीएसटी रेल्वे स्थानक ते थेट ठाण्यापर्यंत गेला होता ट्रेनने, तिथून मग परत तो आला होता असं तपासामध्ये समोर आलं होतं किंवा सचिन वाझेंनी सांगितलं होतं असं एनआयए सूत्र सांगतात। पण नंतर जेव्हा तपास केला गेला, विविध अंगी सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या, सीएसटी पासून ते ठाणे आणि कळवापर्यंत जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते यंत्रणांनी तपासलं। या सर्व गोष्टी जेव्हा तपासल्या तेव्हा लक्षात आलं की सचिन वाझेंनी काही वेगळ्याच पद्धतीने प्रवास केलेला आहे आणि कुठेतरी हे सगळे पुरावे नष्ट व्हावेत किंवा एक टाइम पिरियड असतो। कारण का जसं आपल्याला माहिती आहे की साधारणपणे सीसीटीव्ही फुटेज जे आहेत त्यांचा एक टाइम पिरियड असतो, कारण का हे मोठ्या प्रमाणामध्ये फुटेज कलेक्ट करत असतात। त्यामुळे साधारणपणे 30 दिवस 60 दिवसापर्यंत हे सगळं फुटेज जे आहे ते स्टोर राहतं, नंतर ते ऑटोमॅटिकली डिलीट होतं। तर हे कुठेतरी काही वेळापर्यंत तपास यंत्रणांना लांबपर्यंत खेचत नाही व गुंगारा द्यावा आणि मग कुठे डिलीट व्हावं असा एक भाग होता का असं देखील एनआयएचे अधिकारी म्हणतोय। त्यामुळे एनआयएचं हे म्हणणं आहे की सचिन वाझेच्या गोष्टीतून एक जरी गोष्ट मिळाली त्याच्यात पूर्ण 360 डिग्री मधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रत्येक गोष्टीचा पडताळणी केली जाते, प्रत्येक गोष्टीचा तपास केला जातोय आणि पाहूयात पुढच्या काही दिवसात आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात का। अजित